अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभर विभागाकडून सतत कारवाया सुरू आहे। या धास्तीचे परिणाम वाशिमच्या मालेगावमध्ये रस्त्याच्या नाल्यात खवा, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ फेकल्याने दिसून आले। हे खाद्यपदार्थ कुठून आले आणि कोणी फेकले याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभरात अन्न व औषध विभागाचे भेसळखोरांवर धाडसत्र सुरू आहे। या धडक कारवाईंची धास्ती आता वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील भेसळखोरांनी घेतल्याचे दिसून येत आहे। अकोला वाशिम रोडवरील मालेगाव बायपास परिसरात रस्त्याच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात खवा, ब्रेडची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ फेकून दिल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे शहरात मोठमोठी हॉटेल असतानाही गेल्या 28 ते 29 वर्षात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती। परंतु तुकाराम मुंढे आल्यापासून भेसळखोरांनी त्यांची धास्ती घेतली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे ही भीती अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे।